सातारा शहरातील शनिवार पेठेतील बाल विकास गणेशोत्सव मंडळ गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत आहे। गेल्या 30 वर्षांपासून सामाजिक, राजकीय, ऐतिहासिक, धार्मिक, पौराणिक अशा अनेक विषयांवर जिवंत देखावे सादरीकरणाचे काम अविरतपणे ते करतायत। यंदा ब्रह्मांड नायक हा अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या जीवनावर आधारित जिवंत देखावा सादर केला आहे। भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असा मंत्र देत यांचं सादरीकरण करण्यात आलंय। अक्कलकोट स्थित स्वामी समर्थांचं दर्शन घेतल्याचं, भाग्य लाभल्याचं या जिवंत देखाव्यातून पाहायला मिळतंय। याचाच आढावा घेतलाय आमचे सातारा जिल्हा प्रतिनिधी संतोष शिराळे यांनी। गणेश उत्सवाचा प्रारंभ होऊन आता साधारण उत्तरार्ध सुरू आहे आणि या उत्तरार्धामध्ये घरोघरचे गणपती आता विसर्जित झाले असल्याने सातारा शहरामध्ये आता जीवन देखावे आणि इतर जे काही देखावे असतात हे दाखवण्यास सुरुवात झाली आहे आणि पाहण्यासाठी गर्दी करत आहेत। आपण आता शनिवार पेठेतील बालविकास जे मंडळ आहे हे गेले 66 वर्षे स्थापित झालेले आहे आणि या स्थापित झालेल्या या मंडळाचं कार्य आपण पाहणार आहोत। इथं आपण जर बाजूला पाहिलं तर हा जो तुम्हाला दृश्य दिसतंय तर एक कुठल्या तरी आपण मंदिरात उभा आहोत आणि या मंदिरातील हे दृश्य आपण पाहतोय असं आपल्याला भास होतोय। पण हे जर आपण पाहिलं तर हा देखावा आहे तो ब्रह्मांड नायक हा देखावा आहे। गणेशोत्सवानिमित्त याचं आयोजन केलं आहे आणि इथं तुम्ही जर हा जीवन देखावा जर पाहिला असेल आणि पाहत असाल तर तुम्हाला खरोखरच तुम्ही अक्कलकोटला गेल्यासारखाच त्याची प्रचिती येत असणार आहे। आपण इथे जे बाल कलाकार पाहतोय हे बाल कलाकार सुद्धा आणि इथे ज्येष्ठ सुद्धा कलाकार आहेत आणि हे ज्येष्ठ कलाकार कधी म्हणजे जे लहानपणापासून या ठिकाणी म्हणजे गेले 30 वर्षापासून हे कलाकार या कार्यक्रमामध्ये भाग घेत असतात, आपली कला सादर करत असतात। आपण येथील जे काही ज्येष्ठ नागरिक आहेत या मंडळाचे पदाधिकारी आहेत त्यांच्याशी आपण आता बोलणार आहोत, त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। या मंडळाचं कार्य आणि त्यांनी या ज्या सामाजिक, राजकीय, पौराणिक जे देखावे सादर केलेले आहेत हे देखाव्यांची आपण माहिती घेणार आहोत। तर मला सांगा, आज हा तुम्ही जे तुमचं बालविकास मंडळ आहे या मंडळाच्या माध्यमातून काय काय काम केलं जातं? बालविकास मंडळाच्या कार्यामध्ये सामाजिक तसंच या दरवर्षी आम्ही विविध प्रकारचे देखावे, समाज प्रबोधनपर देखावे सादर करत असतो आणि लहान कलाकारांना स्टेज मिळवून देण्याचं काम बालविकास मंडळातर्फे केलं जातं। आता हे तुम्ही गेले 30 वर्षापासून हे देखावे सादर करता आणि जीवन देखावेच तुमचे असतात, ह्याला खूप परिश्रम घ्यावं लागतात, तर मग हे कसं काय तुम्ही जुळवता सगळं? स्टेज उभारण्यापासून मंडळाचे सर्व कार्यकर्ते 1-1.5 महिना याच्यावर काम करत असतात। विविध क्षेत्रातली मुलं त्यात स्टेज उभारण्यापासून कॅसेट तयार करण्यापर्यंत तसेच कलाकारांना प्रशिक्षण देण्याचं काम कल्याण राक्षे, वनराज कुमकर, जयराम ठोंबरे यांच्यामार्फत केलं जातं आणि अभिजित विटेकर डान्सची त्यांची प्रॅक्टिस करून घेतात। आपलं जे सामाजिक कार्य आहे ते कसं चालतं? वर्षभर तुम्हाला विविध कार्यक्रम घ्यावे लागतात आणि ते करत असताना तुम्ही कोणते कोणते कार्यक्रम घेत असता आणि त्याचा समाजासाठी काय उपयोग होतो ते सांगा। नमस्कार, मी प्राध्यापक विश्रांत कदम या बाल विकास गणेशोत्सव मंडळाचा गेले 50 वर्ष अध्यक्ष म्हणून काम करतो आहे। या बाल विकास मंडळाच्या या ठिकाणी माध्यमातून आम्ही वर्षभर वेगवेगळ्या पद्धतीचे या ठिकाणी कार्यक्रम राबवत असतो। हा जो या ठिकाणी भव्य आम्ही देखावा या ठिकाणी सादर केलेला आहे, हा देखावा गेले या ठिकाणी 30 वर्ष सातत्यानं आम्ही या ठिकाणी सादर करतो आणि या प्रत्येक वर्षाच्या देखाव्यामध्ये कमीत कमी 70 ते 80 हे कलाकार या ठिकाणी समाविष्ट असतात। हे कलाकार लहान मुलांच्यापासून ते 80 वर्षांच्या या ठिकाणी म्हाताऱ्यापर्यंत या ठिकाणी अशा पद्धतीचे समाविष्ट असतात आणि ही जी या ठिकाणी आमच्या इथं या ठिकाणी या पेठेमध्ये जे नागरिक आहेत
घराघरात प्रत्येक घरामध्ये या ठिकाणी आमचे मग या ठिकाणी आमच्या वहिनी असतील, आमच्या आई असतील, आमच्या काकी असतील आणि त्यांची या ठिकाणी मुलं असतील. या ठिकाणी प्रत्येक घरामध्ये या ठिकाणी सुखदुःखामध्ये त्यांच्या ही आमची या ठिकाणी सगळी मंडळी या ठिकाणी कुठल्याही वेळी कुणाचा या ठिकाणी फोन आला तरी सगळीच्या सगळे या ठिकाणी आमचे जे जवळजवळ 200 सभासद आहेत आणि हे 200 सभासद या ठिकाणी या गोष्टीसाठी या ठिकाणी काम करतात. आता या ठिकाणी जर आपण कोरोना पाहिला तर कोरोनामध्ये आम्ही मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी त्या कोरोना या ठिकाणी ग्रस्त या ठिकाणी मुलांना किंवा या ठिकाणी लोकांना मोठ्या प्रमाणावरती मदत केलेली आहे. पूरग्रस्त या ठिकाणी ज्यावेळी या ठिकाणी पूर आलेले होते, महापूर आलेले होते, त्यावेळी बऱ्याचशाच गावामध्ये आम्ही या ठिकाणी नेऊन अन्नधान्य या ठिकाणी पोच केलेलं आहे किंवा त्यांच्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीनं त्यांना चादरी देणे किंवा इतर सेवा करणे ह्या ठिकाणी अशा पद्धतीच्या या ठिकाणी किंवा वर्षभर या ठिकाणी आरोग्य शिबिर असेल किंवा महिलांच्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचे कार्यक्रम असतील किंवा सरकार आपल्या दारी हे या ठिकाणी या माध्यमातून या ठिकाणी सर्व प्रकारचे या ठिकाणी तुमचे आधार कार्ड काढणं, पॅन कार्ड काढणं किंवा या ठिकाणी तुमची लोकांची या ठिकाणी मतदान कार्ड या ठिकाणी काढून देणं किंवा त्या लोकांच्यापर्यंत जाणं आणि म्हणजे शासनाची जी कामं आहेत ते आमचं या ठिकाणी मंडळ या ठिकाणी एकजुटीनं करतं. याच्यामध्ये या ठिकाणी लहान मोठे सगळे कार्यकर्ते इतक्या जबरदस्त कष्ट घेतात की या ठिकाणी त्यांचं या ठिकाणी कौतुक करावं तेवढं या ठिकाणी फार थोडंसं आहे. धन्यवाद. इतर पाहिलं तर इथं बाल कलाकारसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात असतात. हे आपली शाळा सांभाळून हे सर्व प्रॅक्टिस वगैरे करत असतात. पण त्याला प्रोत्साहित करण्यासाठी कल्याण राक्ष म्हणून एक व्यक्तिमत्व आहे. ते व्यक्तिमत्व या मुलांना फुलवण्याचं काम करतं आणि ह्या तुम्ही जो इथला जो स्टेजवरचा डान्स वगैरे जे काय असेल तर त्याचं डायरेक्शन म्हटलं तरी काय वावगं ठरणार नाही, तर ते करून दाखवत असतात. तर काय सांगाल तुम्ही? मगाशी तुम्ही सांगितलं अगदी लहान मुलं, लहानांपासून मोठ्यांपर्यंत, म्हणजे जी छोटी छोटी मुलं आहेत ती मोठी मोठी होत गेली तशी तशी ती तुमच्या प्रत्येक इव्हेंटमध्ये काम करत असतात. तर काय सांगाल तुम्ही? काही नाही, या ठिकाणी बालविकास गणेशोत्सव मंडळ गेले 30 वर्ष जो हा उपक्रम करतं आहे त्या उपक्रमात असे आहे की पिढी म्हणतो आपण, पिढी या पिढीतनं त्या पिढीत, त्या पिढीतनं त्या पिढीत, अशा पिढ्या घडत गेल्यात या आमच्या मंडळच्या. आणि प्रत्येक मुलगा, आता हा लहान मुलगा मोठा असतोपर्यंत ह्या रोलपर्यंत तो यात इतका इन्वॉल्व होतो की तो त्याला आपलं घर, आपली फॅमिली अशा पद्धतीने इथं वावरत असतो. म्हणजे पालकांना इथं सोडलं की त्याला काळजी का नाही, त्याचे चहा, नाश्ता, जेवण सगळ्याची सोय इथं असते. त्यांची ड्रेपरीची सोय केली जाते. मंडळामार्फत सर्व लक्ष दिलं जातं. असे एक कौटुंबिक आणि असा हा आमचा एक मंडळाचा एक घटक बनलेला असा हा भाग आहे की ह्यातून मुलं सगळी ही तयार होतात. आणि ह्या मुलांच्यात हे जे म्हणजे बाकी जे आता आपण बघतो की चॅनलच्या माध्यमातून तुम्ही याच्यात की मुलांना कशा पद्धतीचं आवड निर्माण झाली पाहिजे, मुलांकडं काय गोष्टी आल्या पाहिजेत, तर मोबाईल आणि बाकी गोष्टीपेक्षा कलाक्षेत्रात जर मुलं आली तर मुलांना आज व्यासपीठ भरपूर आहे. मग यातून ह्यांची पायाभरणी होती. या गल्लीतल्या ह्याच्या मुलांना काही असं वाटत नाही की मी, पण एवढ्या असंख्य जनसमुदायासमोर उभं राहायचं ह्या मुलांचं डेअरिंग होतं, स्टेज डेअरिंग होतं आणि यातून मुलं डेव्हलप होतात. तर माझे सहकार्य माझ्याबरोबर असले आमचे वनराज कुंभकर हे सुद्धा असतात आमच्याबरोबर, हे आणि विटेकर हे असे सगळेजण मिळून हा संच, हा ग्रुप आणि ही सर्व मंडळाचे पदाधिकारी, हे कार्यकर्ते सर्व स्वतः झोकून देऊन हे करत असतात. म्हणजे आम्हाला बाहेरनं कुठलाही माणूस कोणी हे आणायला लागत नाही की हे स्टेज ठोकायचं आहे किंवा हा डेकोरेशन करायचं आहे, कसं करायचं, त्याला काय गेमिक्स वापरायच्या, त्याच्यात काय एक वर्षी कशा अडचणी येतात आणि त्याला कशा पद्धतीनं मात करून तो सीन आपला सर्वोत्कृष्ट कसा होईल. सर्वोत्कृष्ट म्हणण्यापेक्षा आपण ह्यातनं समाजाला काय संदेश देऊ, मंडळातनं काय लोकांनी काय घेऊन जायचं, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केला जातो. आणि अशा पद्धतीनं हे मंडळ पण तयार झालेलं आहे आणि यातले कलाकारसुद्धा त्या तयार झालेले आहेत. मगाशी एक विषय निघाला की आता जो डॉल्बी किंवा DJ वगैरे हा विषय मोठा ऐरणीवर आलेला आहे. असं असताना आपल्या मंडळाचा म्हणजे जी मिरवणूक असते, मिरवणूकसुद्धा निघत नाही. त्याचं एक यथासांगपणे ची मूर्ती विसर्जित केली जाते, मात्र मिरवणुकीमध्ये तुम्ही सहभाग घेत नाहीत.
मग हे काय नेमकं याचं तर सांगतील तुम्हाला नाही, काय होतं की मिरवणुकीमध्ये आपण जो काही अनावश्यक गोष्टी केल्या जातात तर त्या टाळण्यासाठी आणि प्रमाणे व्यवस्थित मूर्तीची सांगता झाली पाहिजे आहे आणि त्यातून ज्या काही घटना घडतात त्या टाळाव्यात सगळ्यात महत्त्वाचं. आणि आता पाहताय तुम्ही की किती छोटी छोटी मुलं या ठिकाणी अजून रात्री 1 वाजलेले आहेत तरीसुद्धा त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे, जो उत्साह तो जास्त आहे. आणि मला असं वाटतं की या मंडळामध्ये खऱ्या अर्थानं लहान मुलांना जर व्यासपीठ मिळत असेल तर हे बालविकास मंडळाचं व्यासपीठ आहे. आणि या व्यासपीठाच्या माध्यमातून मुलांचा प्रोत्साहन वाढतं, उत्साह वाढतो आणि सर्वांगीण विकास जो म्हणतो तो खऱ्या अर्थानं इथं केला जातो या मंडळाच्या माध्यमातून. एवढंच मला म्हणजे त्यामुळे तुमच्या मंडळाचं नाव सुद्धा बालविकास बालविकास, बालांचा विकास खऱ्या अर्थानं जो म्हणतो आपण तो म्हणजे या व्यासपीठावर. इथं आता एकंदरीत सगळं चित्र पाहिल्यानंतर किंवा तुमचं म्हणणं ऐकल्यानंतर म्हणजे हे मंडळ लहान मुलांनाच प्रोत्साहित करत असल्यामुळे ते वयोवृद्धांपर्यंत सुद्धा तो संस्कार होतोय असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आता आपण या ठिकाणी जो ब्रह्मांड नायक हा देखावा सादर करतोय ना, या देखाव्यामधले एक भूमिका आहे, ती भूमिका महत्त्वाची आहे. आणि ही भूमिका म्हटलं तर म्हणजे प्रत्यक्ष तुम्ही आता पाहाच त्यांच्याकडं की खरोखर जे अक्कलकोटचे स्वामी आहेत ना, सेम अक्कलकोटचे स्वामीच त्या प्रतिमा अगदी सेम तुम्ही आज उद्या परवा जर पाहिलं, आज आता ते स्टेजवरत आहेत पण नंतर जर त्याच भूमिकेत जर बाहेर जर दिसले कुठे मंदिरात वगैरे तर तुम्ही नमस्कार केल्याशिवाय म्हणजे थांबणार नाही असं मला वाटतं. तर आपण त्यांच्याशी चर्चा करूया. तुम्हाला एक चांगली भूमिकासुद्धा या जीवन देखाव्यामध्ये म्हणजे तुम्ही साकारताय. बरोबर. काय सांगाल तुम्ही या भूमिकेबाबत आणि तुम्हाला काय फिलिंग काय होतं आहे त्याचं? नमस्कार, माझं नाव अभिषेक कमलाकर विटेकर. मी गेले 12 वर्ष झालं या मंडळामध्ये कार्यरत आहे ॲज अ डान्स कोरिओग्राफर म्हणून. ह्या सर्व लहान मुलांना मी डान्स शिकवत आहे. कल्याण सर, आपले कल्याण राक्षस सर आहेत यांच्या मार्गदर्शनाखाली, आणि आपले कदम सर आणि सागर दादा यांच्या मार्गदर्शनाखाली मी दरवर्षी इथे डान्स शिकवायला येतो. यावर्षी मला या ठिकाणी श्री स्वामी समर्थांचा रोल म्हणजे मला करायला मिळालेला आहे. लिटरली मी स्वतःचं भाग्य समजतो की मला स्वामी समर्थांचा रोल करायला भेटतो आहे. मला वाटत नव्हतं की मी कितपत 100% मी देऊ शकतो आहे का, पण नाही, मला सर्वांनी ही आशा म्हणजे लिटरली मला सर्वांनी हे सांगितलं की नाही, तू करू शकतो आहेस आणि तू फिजिकली तू तसा आहे, स्वामींसारखा आहेस. मला पण थोडंफार ते एक हे आलं आणि मी म्हणलं की चलो करूयात. आणि स्वामी समर्थांवरती पहिल्यापासून भक्ती आहेच माझी, तर त्यासाठी मग म्हणलं की करून बघूयात. आणि माहीत नाही हे कसं काय घडलं, सगळं कसं काय झालं, पण आज मी लिटरली रस्त्यावरती परवा दिवशी मी जस्ट आपलं चाललो होतो गाडीवरून, मंडळातला हे कार्यक्रम बघून 2 मिनटं मी थांबलो होतो. तर लहान मुलं म्हणले, सर तुम्ही स्वामी का? तर म्हणलं हो, मी स्वामींचा रोल करतो आहे बाळांनो. तर त्यांची जी मम्मी होती म्हणजे आई होती त्यांची, त्याने लिटरली पाया पडला माझ्या. मला 2 मिनटं एकदम मी आश्चर्य झालो, म्हणजे सांगता येत नाही मला मी कुठल्या भाषेत मी बोलू. म्हणलं ताई पाया पडू नका म्हणलं, पण त्या म्हणल्या नाही तुम्ही स्वामींचा रोल करताय सर, म्हणजे तुम्ही खूप छान करताय. आणि ह्याचं सगळं श्रेय मी कुमकर आप्पा, आपले कदम सर आणि सागर दादा आणि राक्षस सर यांना देतो. आणि यांनी सर्वांनी माझ्याकडून हे सगळं करून घेतलं, त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. तर आपण बालविकास मंडळातील सर्व कार्यकर्त्यांशी बोललो आहोत. आता रात्रीचे 1:30 वाजायला आलेत. तर ही बघा बच्चे मंडळी सगळी, तुम्ही दाखवा थोडं, ही बच्चे मंडळी कशी उत्साहाने इथं सहभागी झालेले आहेत. अत्यंत उत्साह या मुलांमध्ये दिसून येतो. संतोष शिराळे, लोकशिवाय मराठी, सातारा.